प्रेज द लॉर्ड. पुन्हा एकदा हे सौभाग्य आहे प्रभू येशूचं वचन गाजवण्याची आणि या मंडळीमध्ये येऊन तुम्हाला देवाच्या वचनातून मार्गदर्शन करण्याची. खरोखर आपण अशा देशात, अशा लोकात, अशा संस्कृतीत राहत आहोत की ज्या देशामध्ये अनेक दैवता आहेत, मंदिरं आहेत, वेगवेगळे धर्म आहेत. आणि अशा ठिकाणी देवाने आपल्याला जन्माला घातलेला असताना, ठेवलेला असताना कशा रीतीने आपण त्याची सुवार्थ गाजवू शकतो, कशा रीतीने आपण त्याचे साक्ष म्हणून राहू शकतो. तुम्हाला माहीत असेल की अलीकडील काही वर्षामध्ये युरोप खंडातील बरेचसे देश हे नास्तिककडे वळलेले आहेत, एथिझम. आणि काही दिवसापूर्वी शिकागो ट्रिब्युनल एक न्यूजपेपरमध्ये एक टायटलवर एक मथळा, एक बातमी अशी आली, when man created God, जेव्हा मनुष्याने देवाची निर्मिती केली. आणि अशा प्रकारचे ट्रॅक नास्तिक लोक, नास्तिकवादी युरोप खंडाच्या बऱ्याच देशामध्ये वाटत आहेत. बरेचसे लोक देवधर्माकडून नास्तिकतेकडे वळलेले आहेत. बरेचसे प्राचीन काळातील चर्च हे विकून 5 स्टार 7 स्टार हॉटेल, बिझनेस रिसॉर्ट्स हे केले जात आहे. ह्या युगातलं चित्र आहे. पण तरी देवाची स्तुती असो की येशू ख्रिस्ताची मंडळी उभारत आहे. प्रत्येक देशातून, प्रत्येक लोकातून त्याचे लोक त्याच्याकडे येत आहेत आणि प्रत्येक देशामध्ये येशू ख्रिस्ताची सुवार्थ ऐकतात आहे. परंतु प्रश्न आज आपण जो पाहणार आहोत तो असा आहे की ज्यावेळेस आपण अशा देशात, अशा लोकात राहत असतो की ज्या ठिकाणी वेगवेगळे दैवत आहेत, वेगवेगळे धर्म किंवा संस्कृती किंवा विचार आहेत, तत्त्वज्ञान आहेत, कशा रीतीने आपण साक्ष सांगू शकतो किंवा कशा रीतीने आपण लोकांना साक्ष सांगितली पाहिजे, कशा रीतीने सुवार्ता गाजवली पाहिजे. आणि दुसरा पॉईंट की काय सुवार्ता गाजवली पाहिजे. ज्यावेळेस प्रेषित पाऊल युरोप खंडातील ग्रीस या देशात गेला त्यावेळेस तो काळ आणि ते लोक फारसे वेगळे नव्हते. फरक एवढाच होता की मॉडर्न टेक्नॉलॉजी, टेलिव्हिजन, इंटरनेट, सॅटेलाईट त्यावेळेस नव्हते, विमान सेवा नव्हती. परंतु माणसाची प्रवृत्ती, स्वभाव, धार्मिक आचरण, विचारसरणी, पाप ह्या सर्व गोष्टी जशाच्या तशा होत्या. पण प्रश्न असा आहे की आधुनिक तंत्रज्ञान नसतानाही त्या काळातील शिष्यांनी कशा रीतीने येशू ख्रिस्ताची सुवार्ता गाजवली आणि त्याच्यात ते यशस्वी ठरले. त्यांनी नेमकी काय सुवार्ता गाजवली, कशा रीतीने ते गेले, कशा रीतीने सुरुवात केली हे आज आपण पाहणार आहोत. आणि प्रेषितांच्या कृत्याच्या 17व्या अध्यायामध्ये आपण वाचतो की पाऊल ग्रीस देशातील ॲथेन्स नावाच्या शहरात गेलेला आहे. तुम्हाला आठवत असेल की काही वर्षापूर्वी ग्रीस येथे ऑलिम्पिक गेम्स झाले होते आणि त्या ग्रीस देशात एक शहर आजही आहे, ॲथेन्स, ज्याला मराठीत अथनई असं म्हटलेलं आहे. आणि जवळजवळ 2000 वर्षापूर्वी प्रेषित पाऊल त्या ठिकाणी गेला आणि त्या लोकांना त्याने देवाची सुवार्ता सांगितली. आणि आजच्या संदेशात आपण हे पाहू की सुवार्थेचा प्रकाश अथनै येथे कसा चमकतो. द लाईट शाईन्स ऑन ॲथेन्स. अथनै येथे प्रकाश चमकतो. आणि ह्या संदेश मालिकेचं सिरीजचं टायटल आहे लाईट शायनिंग इन डार्कनेस. अंधकारात प्रकाश चमकतो. आणि अंधकार म्हणजे अज्ञानाचा, धर्माचा, संस्कृतीचा, आध्यात्मिकतेचा. आणि प्रकाश म्हणजे येशू ख्रिस्ताची सुवार्ता. कारण शास्त्र सांगतं की सुवार्ता, देवाचं वचन हा प्रकाश आहे, सुवार्तेचा प्रकाश. तर म्हणून ह्या सिरीजचं टायटल आहे
लाईट शायनिंग इन डार्कनेस या संदेश मालिकेचं नाव आहे लाईट शायनिंग इन डार्कनेस, अंधकारात प्रकाश चमकतो. आणि आजच्या संदेशाचं शीर्षक आहे लाईट शाईन्स इन ॲथेन्स, अथेना येथे प्रकाश चमकतो. आणि शास्त्रवाद आहे प्रेषितांची कृत्याचा 17वा अध्याय आणि 16व्या वचनापासून तर 34व्या वचनापर्यंत. आता ज्यावेळेस प्रेषित पाऊल ॲथेन्स या ठिकाणी गेला, त्या ठिकाणी त्याने पाहिलं की ते संपूर्ण शहर मूर्त्यांनी भरलेलं आहे, मंदिरांनी भरलेलं आहे, जसं आपलं नाशिक शहर आहे. आणि आपल्या शहरापेक्षा, आणि म्हणून ही कल्पना करणं अगदी सोपं जाईल. म्हणून 16 वचन आपण वाचू. पाऊल अथेना येथे त्यांची वाट पाहत असता त्याच्याबरोबरचे जे सोबती तिथे येणार होते, त्याला भेटणार होते, ते शहर मूर्तीने भरलेले आहे असे पाहून त्याच्या मनाचा संताप झाला. ओरिजिनलमध्ये म्हटलं की त्याचा आत्मा दुःखित किंवा खिन्न झाला. ही वॉज मूव्ड इन द स्पिरिट, अतिशय खेद झाला. आणि मग काय झालं बघा, ह्यामुळे तो समस्थानात यहुद्यांबरोबर व भक्तिमान लोकांबरोबर आणि बाजारात जे त्याला आढळत त्यांच्याबरोबर दररोज वाद घालत असे. आता बघा, सीन इथे सुरू होतो की ॲथेन्स येथे प्रेषित पाऊल एकटा गेलेला आहे, कोणी ओळखीचं नाही. त्याचे सोबती तिमोथियस सिलास हे नंतर येऊन त्याला भेटणार आहे. ते फिलिपी येथे आहेत. आणि पाऊल एकटा फेरफटका त्या शहराची चक्कर मारो, ते शहर कसं आहे, लोक कसे आहेत, वातावरण कसं आहे याचा तो आढावा घेत आहे. आणि त्याला असं दिसून आलं की संपूर्ण शहर हे मूर्त्याने भरलेलं आहे. आणि हे पाहून त्याला खेद वाटला. बघा, म्हणजे देवाच्या आत्म्याने त्याच्या अंतःकरणाचा ताबा घेतला. काहीतरी करण्याच्या अगोदर, काहीतरी सांगण्याच्या अगोदर काय होत असतं की आपल्या खोल अंतःकरणात, आपल्या मनात काहीतरी होत असतं, काहीतरी वाटत असतं कोणाबद्दल तर, की हे पण देवाचे निर्माण केलेले लोक, देवापासून दूर, वेगळ्या जाती धर्मात, वेगळ्या दैवतांची भक्ती करणारे, खुशाल जिवंत देवाला सोडून मूर्त्यांची पूजा करणारे. हा विचार त्याच्या मनात आला. हे दृश्य त्याने पाहिलं आणि त्याच्या मनाला खेद झाला. बघा, का? कारण तो आत्म्याच्या प्रेरणेने चालणार होता. ज्यावेळेस आपण देवाच्या आत्म्याच्या प्रेरणेने चालत असतो, त्यावेळेस आपल्याला योग्य वेळी योग्य ठिकाणी तो नेत असतो आणि तो आत्मा आपल्याला सुचवत असतो. जसं लोक समुदायास पाहून प्रभू येशूला कळवळा आला आणि नंतर सांगितलं की तो त्यांना शिक्षण देऊ लागला, नंतर त्यांना जेवण दिलं. तर सुरुवातीला त्याच्या अंतःकरणात काहीतरी झालं. आणि मग काय झालं बघा, यामुळे तो समस्थानात यहुद्यांबरोबर व भक्तिमान लोकांबरोबर त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी वादविवाद करू लागला, चर्चा करू लागला. बघा, कशा रीतीने सुरुवात करावी, वेगळ्या संस्कृतीच्या, वेगळ्या धर्माच्या, जातीच्या लोकांची कशा रीतीने सुरुवात करावी. आपण पावलाकडून आज शिकणार आहोत की सुवार्ता सांगायला सुरुवात कशी करायची, कुठून करायची आणि नेमकं काय सांगायचं. पावलाने कशी सुरुवात केली आणि नेमकं काय सांगितलं. आणि म्हणून हा महत्त्वाचा संदेश आहे. पहिल्याने तो कोणाकडे गेला, ज्यांना देवाविषयी गोडी आहे, आदर आहे, देवाला भेऊन वागणारे आहे, पण जरी त्यांना देवाची ओळख नसली तरी ते देवाला भेऊन वागणारे, देवाची भक्ती करणारे, त्यांच्यापासून त्यांनी सुरुवात केलेली आहे. आणि म्हणून प्रथम हे की सुवार्ता कोणाला सांगायची, देवाबद्दल कोणाला सांगायचं, की ज्याला देवाबद्दल थोडीफार आस्था आहे, जरी देव माहीत नसला तरी भक्ती आहे, श्रद्धा आहे, देवाचं भय आहे, अशांत. आणि म्हणून पाऊल सभास्थानात, यहुदी लोकांच्या सभास्थानात गेला आणि त्यांच्याशी वचनातून वादविवाद किंवा चर्चा करू लागला. आणि मग नंतर असं लिहिलं, आणि बाजारात जे त्याला आढळत त्यांच्याबरोबर तो दररोज वाद घालत असे. म्हणजे पहिल्याने त्याने सुरुवात कुठून केली, सिनेगाव किंवा भक्तिमान लोकांकडून, नंतर बाजारातले लोक, नंतर बाकीचे लोक. बघा, आणि हे सोपं असतं. ज्याला देवाबद्दल इंटरेस्ट नाही, माहिती नाही, गोडी नाही,
त्यांना सांगण्यात आणि वेळ घालवण्यात अर्थ नाही. पण जे धार्मिक वृत्तीचे आहे, देव भीरू आहे, जरी त्यांना खरा देव माहीत नसला तरी त्यांच्यापासून सुरुवात करणं हे योग्य असतं. आणि पौलाने तिथून सुरुवात केलेली आहे. नंतर तो बाजारातल्या म्हणजे नंतर इतरांकडे तो गेला बघा. आणि हे महत्त्वाचं आहे. तर म्हणून पहिली गोष्ट ही की सुवार्ता सांगायला किंवा शेअर करायला कोणाशी सोपं जातं की देवाला घेऊन वागणारे आहेत, देवाची भक्ती, देवावर श्रद्धा ठेवणारे आहेत. आणि मग वचन 18, तेव्हा एपिकूर पंथी किंवा इंग्लिशमध्ये लिहिले एपिक्युरियन्स व स्टोईक पंथी यांच्यापैकी कित्येक तत्त्वज्ञान्यांनी त्याला विरोध केला. आता बघा, जसं प्रत्येक लोकात, जमातीत वेगळी संस्कृती, वेगळ्या तत्त्वज्ञान असतात, भक्तीचे, देवाबद्दलचे विचार असतात. आता या ॲथेन्स त्या काळच्या ग्रीसमध्ये, एन्शंट ग्रीस, हे दोन प्रकारचे पंथ, हे दोन प्रकारचे तत्त्वज्ञान, दोन प्रकारच्या विचारसरणी होत्या. एक एपिक्युरियन्स किंवा एपिक्यूर पंथीय. आता हे लोक अशा प्रकारचे यांचे विचार किंवा विश्वास असा होता की देवबिव काही नाही, देवदूत नाही, मरण नाही, काही नाही, जे आहे ते जे डोळ्याला दिसतं तेच जग आहे, माणसाला मरण आलं की संपलं. थोडक्यात हे दिस वॉज द फिलॉसॉफी ऑफ द एपिक्युरियन्स. हे या एपिक्यूरपंथी लोकांचं विश्वास असा होता की हे आयुष्य मनुष्य एका प्राण्यासारखा, जनावरासारखा आहे, त्याच्यापेक्षा फारसा विशेष नाही. ह्या विचारसरणीचे हे लोक होते. आणि दुसरी जी विचारसरणी होती स्टोईक पंथी किंवा द स्टॉईक्स, त्यांची विचारसरणी अशी होती की प्रत्येक माणूस देवाच्या प्रतिमेत आहे, प्रत्येक माणसाच्या ठायी देव वसतो, प्रत्येक वस्तूमध्ये, प्रत्येक त्याच्या उत्पत्तीमध्ये, सूर्य चंद्र ह्याच्यामध्ये देवाचा अंश आहे. आणि म्हणून ते देवाला मानायचे, माणसाचं श्रेष्ठत्व मानायचे, आणि जनावरं, सूर्य चंद्र तारे यांची पण भक्ती करायचे. म्हणजे हा जो पंथ होता, हे जे तत्त्वज्ञानी होते, हे जणू काही हिंदू किंवा न्यू एज, नवयुगाची चळवळ, न्यू एज मुवमेंट, त्या लोकांचा जो विश्वास आहे, आज जगभर ती चळवळ वाढत आहे, न्यू एज मुवमेंट, नवयुग चळवळ. तर तशा प्रकारचा विश्वास की सगळ्यांच्यामध्ये देव असतो आणि म्हणून आपण कोणाला कमी लेखायचं नसतं, आपल्यामध्ये देव असतो, त्याचा शोध लावायचा असतो. आता बघा, हे दोन परस्पर विचारसरणीचे लोक त्या गावात होते आणि ते पौलाला भेटलेले आहेत. बघा, आज आपण जर पाहिलं तर आपल्याही शहरामध्ये, आपल्याही गावामध्ये वेगवेगळ्या विचारसरणीचे, धर्माचे, तत्त्वज्ञानाचे लोक असतात. पण पौलाने काय केलं, कसं केलं, हे जर आपल्याला कळलं तर आपणही सुवार्ता सांगण्यात यशस्वी होऊया. प्रेज द लॉर्ड. वचन 18, तेव्हा एपिकूर पंथी व स्टोईक पंथांच्या यांच्यापैकी कित्येक तत्त्वज्ञानाने त्याला विरोध केला. कित्येक म्हणाले, हा बडबड्या काय बोलतो. दुसरे म्हणाले, हा परक्या दैवतांची घोषणा करणारा दिसतो, कारण येशू व पुनरुत्थान यांच्याविषयी सुवार्तेची तो घोषणा करीत असे. आता इथं महत्त्वाचा पॉईंट आहे की पौल कशाबद्दल सांगत होता. पौल त्यांना विरोध करत होता का, त्यांचं किती चुकीचं आहे, काय चुकतं हे सांगत होता का, नाही. तिथं काय लिहिलं आहे, इथं स्पष्ट लिहिलं आहे, कारण येशू व पुनरुत्थान या विषयाच्या सुवार्तेची तो घोषणा करीत होता. तो त्यांना त्यांच्या देवाबद्दल सांगत नव्हता. पौल त्यांना त्याच्या देवाबद्दल, येशू ख्रिस्ताबद्दल, आणि तो कसा मरण पावला, पुन्हा उठला आणि कशासाठी हे सर्व झालं हे सांगत होता. आणि म्हणून सुवार्ता सांगताना काय, देवाने तुम्हाला कसं बरं केलं, कशी नोकरी लागली, कसा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, ही सुवार्ता नाही आहे. येशू ख्रिस्त कोण, तो कशासाठी जगात आला आणि त्याने काय केलं, तुमच्यासाठी काय केलं, कशी तुमच्या पापांची क्षमा केली, हे सांगणं ही सुवार्ता आहे. आमेन. बरेच वेळेस आपण आपले साक्ष सांगतो ना, आपल्याला वाटतं की आपण सुवार्ता सांगतोय. नाही, पौलाने त्यांना त्याचा सुपर नॅचरल एक्सपिरियन्स नाही सांगितला की एक दिवशी मी दमास्कसला
रोमची ऑर्डर घेऊन चाललेलो होतो की येशू ख्रिस्ताच्या नावाच्या लोकांना नष्ट करण्याची, आणि अचानक स्वर्गातून प्रकाश चमकला आणि मी खाली पडलो, येशू ख्रिस्ताने दर्शने, हे सांगतो का? नाही. सुवार्ता सांगणं म्हणजे तुमचे अनुभव नाही. सुवार्ता सांगणं म्हणजे देव कोण, येशू ख्रिस्त कोण आणि कशासाठी तो जगात आला हे सांगणं, हे सुवार्ता आहे. तुम्हाला कोणाशी तुलना करायची नाही, तुम्हाला कोणाला नावं ठेवायचं नाही, तुम्हाला कोणाला कवी लेखायचं नाही आहे, तुम्हाला तुमचं शहाणपण सांगायचं नाही आहे. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्ता विषयीची घोषणा त्याने केलेली आहे. प्रेज द लॉर्ड. आणि काय झालं बघा, आता हे जे दोन टाईपचे लोक होते तत्वज्ञानी, काही जणांनी टिंगल केली, काही जण म्हटले की हा बडबड्या व्यर्थ बडबड करतो, काय सांगतो. त्यांना त्याच्यात काही इंटरेस्ट वाटला नाही. जसं आज काही लोकांना वाटतं की काय एवढा वेळ मेसेज द्यायचा, काय एवढा वेळ. त्यांना वाटतं की 5-10 मिनिट मेसेज झालं, संपलं, चर्च सुटलं, घरी गेले. ज्यांना देवाची ओढ नसते, ओळख नसते, येशू ख्रिस्ताचा अनुभव नसतो, देवापासून जे दूर असतात, त्यांना असं वाटत असतं. आणि म्हणून ते बोलले की हा बडबड्या काय बोलतो. पण दुसरे म्हणाले हा परक्या दैवताची घोषणा करणारा दिसतो. पण दुसऱ्याला वाटलं की नाही, आणखी कोणत्या तरी एका देवाबद्दल तो सांगतोय ज्याच्याबद्दल आपण कधी ऐकलं नाही, ज्याच्याबद्दल आपल्याला माहीत नाही आहे. आणि काय झालं बघा, वचन 19. नंतर त्यांनी त्याला धरून अरिपगयावर नेऊन म्हटले. आता अरिपगया ही एक टेकडी आहे, ॲरियापेगस आज आहे. आणि त्या टेकडीवर पाऊलाला त्यांनी नेला. बघा पाऊलाने ॲप्रोच कसा केलेला आहे त्यांना. नवीन ठिकाणी नवीन लोकांमध्ये कोणी ओळखीचं नसताना सुरुवात कशी केलेली आहे. अगोदर ते शहर फिरून पाहिलं, आढावा घेतला, आयडिया घेतली की हे वेगवेगळ्या पंथाचे, वेगवेगळ्या धर्माचे लोक आहेत, विचारसरणीचे आहेत. आणि नंतर येशू ख्रिस्ताबद्दल सांगितलं आणि लगेच त्याची प्रतिक्रिया उमटली. आणि काही लोकांनी इंटरेस्ट दाखवला की त्याचं ऐकण्याची. आणि म्हणून त्यांनी त्याला अरिपगयावर त्या डोंगरावर नेऊन म्हटले की तुम्ही दिलेली ही नवीन शिकवण काय आहे हे आम्हाला समजावून सांगाल का. सगळेच टिंगल करतात असं नाही. कोणीतरी असतं, जसं शास्त्र सांगतं की त्या फिलिपीमध्ये लुदिया नावाची एक बाई होती, तिचं अंतःकरण देवाने तयार केलेलं होतं आणि तिने पाऊलाला आणि येशू ख्रिस्ताची सुवार्ता स्वीकारली. प्रत्येक देशात, प्रत्येक जाती धर्मात, प्रत्येक लोकात देवाने निवडलेले लोक असतात जे त्याची वाणी ऐकतात आणि त्याच्याकडे वळत असतात. आणि सुवार्ता सांगणं म्हणजे अशा लोकांकडे पोहोचणं आहे. प्रेज द लॉर्ड. की जे त्याने निवडलं. पण प्रॉब्लेम असा आहे की कोण त्याचे निवडले हे कोणालाच माहीत नाही. आणि म्हणून सुवार्ता सगळ्यांना सांगणं गरजेचं आहे. म्हणून जे निवडलेले असतात ते बरोबर रिॲक्ट करतात, प्रतिसाद देतात. तर ते म्हटले की आम्हाला याच्याबद्दल समजावून सांगाल काय. म्हणजे काय झालं की पाऊलाने सुरुवात केली, सुवार्ता सांगितली, त्याचे पडसाद उमटले आणि आणखी सांगण्यासाठी देवाने दार उघडला, संधी मिळाली. वचन 20. कारण तुम्ही आम्हाला अपरिचित गोष्टी ऐकवित आहात, त्याचा अर्थ काय आहे हे समजून घ्यावे अशी आमची इच्छा आहे. ते म्हटलं की आम्ही जरी तत्त्वज्ञानी, आणि तुम्हाला माहीत आहे की ग्रीक फिलॉसॉफी ही जगामध्ये ही सर्वात विद्वान अशी फिलॉसॉफी मानली जाते. ॲरिस्टॉटल, प्लॅटो वगैरे हे तत्त्वज्ञानी हे ग्रीक होते. आणि म्हणून ग्रीक मायथॉलॉजी, ग्रीक फिलॉसॉफी ही अतिउच्च मानली. ग्रीक लोक म्हणजे अतिशय विद्वान, हुशार असे लोक मानले जात होते. आणि अशा ठिकाणी पाऊल गेलेला आहे, देवाने त्याला नेलेला आहे. आणि मग ते म्हणतात की आम्ही ऐकल्या नाही अशा गोष्टी तुमच्याजवळ आहेत, तर तुम्ही आम्हाला जरा समजावून सांगा. आणि पुढे काय होतं बघा, वचन 21. आणि ही कॉमेंट, ही जी टिप्पणी आहे 21व्या वचनातली, ही महत्त्वाची आहे. जरा नीट लक्ष द्या. काहीतरी नवल विषय सांगितल्याशिवाय किंवा ऐकल्याशिवाय सर्व अथनयकर व तेथे राहणारे परके लोक यांचा वेळ जात नसे. काही जणांना पटलं असेल ते.
म्हणजे हे अथेनेच्या लोकांचं काय होतं की काहीतरी नवीन, काहीतरी सेन्सेशनल, काहीतरी थ्रिलिंग ऐकायचं किंवा सांगायचं आणि टाईम पास करायचा, एकत्र यायचं कट्ट्यावर जसं त्या डोंगरावर आणि गप्पा मारायच्या आणि काहीतरी प्रत्येकाने अनुभव सांगायचा. ही त्यांची प्रथा, ही त्यांची पद्धत होती बघा. आणि आज नेमकं पाऊल त्या ठिकाणी गेलेलं आहे. म्हणजे हे लोक असे होते की ज्यांना एक थ्रिल होतं बघा. सुवार्तेची पाऊल म्हणतो मला लाज वाटत नाही, कारण प्रत्येक विश्वास ठेवणाऱ्याला तारण करण्यासाठी तिच्या सामर्थ्य आहे. आता हे लोक उत्सुकतेने थ्रिल म्हणून नवीन काहीतरी पावलाजवळ आहे, नवीन देवाबद्दल काहीतरी सांगत आहे, हे ऐकण्यासाठी इंटरेस्ट, काहीतरी चेंज, काहीतरी नवीन म्हणून त्याला त्यांनी तिथं नेलेलं आहे. देव कशाही रीतीने कोणाच्याही द्वारे सुवार्ता सांगण्याचे दारं उघडू शकतो. प्रेज द लॉर्ड. आणि मग वचन 22 वर्स 22. तेव्हा पौल अरिपगाच्या मध्यभागी उभा राहून म्हणाला, अहो अथेनेकरांनो, म्हणजे जसं अहो नाशिककरांनो, अहो अथेनेकरांनो, तुम्ही सर्व बाबतीत देवदैवतांना फार मान देणारे आहात असे मला दिसते. बघा, आता पाऊलाचा उपदेश सुरू झालेला आहे. हे लोक बसलेले आहेत आणि लक्षात घ्या की हे ग्रीक लोक, स्टोईक आणि एपिक्युरियन हे काही अडाणी लोक नाही आहेत. हे तत्वज्ञानी विद्वान आहेत, म्हणजे हुशार एक्सपर्ट लोक त्या ठिकाणी बसलेले आहेत. आणि पाऊल त्यांच्यामध्ये उभा आहे. आणि पाऊल सुरुवात कशी करतो बघा. पाऊल डायरेक्ट देवाबद्दल, येशू ख्रिस्ताबद्दल सांगत नाही. पाऊल सुरुवात त्यांच्यापासून करतो आणि तो काय म्हणतो की तुम्ही फार भक्तिमान लोक आहात. हे जेव्हा तुमचं शहर मी फिरून पाहिलं तेव्हा मला दिसून आला. वचन 23, कारण मी फिरता फिरता तुमच्या पूज्य वस्तू पाहताना अज्ञात देवाला ही अक्षरे लिहिलेली वेदी मला आढळली. तो म्हणतो मी वेगवेगळ्या मंदिरं, वेगवेगळ्या देवस्थानं फिरत फिरत पाहत असताना एक देवस्थान, एका मंदिरावर, एका वेदीवर असं लिहिलेलं होतं, अज्ञात देवाला, टू द अननोन गॉड. म्हणजे काय? म्हणजे हे की ग्रीक लोकांचे त्या काळात पुष्कळ असंख्य देवदैवत होते. उदाहरणार्थ हेर्क्युलस किंवा ॲपोलो हे ग्रीक गॉडेस. तर अज्ञात देवाला म्हणजे त्यांना वाटत होतं की सगळ्या देवांची आपण भक्ती करतो, सगळ्या देवांच्या नावाने मंदिरं बांधलेली आहेत, पण समजा जर एखादा देव राहून गेला तर त्याचा कोप आपल्यावर येऊ नये म्हणून आणखी एक मंदिर, आणखी एक वेदी तयार केली होती, तिच्यावर लिहिलं होतं अज्ञात देवाला. की जो कोणी तो अज्ञात देव असेल त्याचा कोप होऊ नये म्हणून त्याला पण खुश, त्याच्या नावाने एक मंदिर, त्याच्या नावाने एक वेदी. किती जणांना समजत आहे? आणि तो पॉईंट तिथून पावलाचा उपदेश सुरू झालेला आहे. तो म्हणतो की मी एक वेदीवर पाहिलं की तिच्यावर लिहिलं होतं अज्ञात देवाला. आणि मग तो म्हणतो ज्यांचे तुम्ही अज्ञानाने भजन करता ते मी तुम्हाला जाहीर करतो. तो म्हणतो की त्या अज्ञात देवाबद्दल जो तुम्हाला माहीत नाही, जो तुम्हाला वाटतं की ह्या सर्व देवदेवतांपेक्षाही पलीकडे अजून कोणीतरी एक आहे, त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. किती विशेष आहे ना का? सुवार्ता कशी सांगायची, इंटरेस्ट कसा, एखाद्याला बोर करायचं नाही की एखाद्याला वाटलं पाहिजे की तेच कशा रीतीने प्रेझेंटेशन, कशा रीतीचा अप्रोच, कशा रीतीची सुरुवात, प्रेझेंटेशन, कशा रीतीने सुवार्ता, देवाचं वचन सादर करणे हे महत्त्वाचं आहे. आणि हे आज आपण पावलाकडून शिकलं पाहिजे. तुम्ही हे करता ते खोटं आहे, तुम्ही ते सोडून द्या, देव तुम्हाला शिक्षा देईल. चुकीचा अप्रोच. तुम्ही ते फोटो काढून टाका, तुम्ही गळ्यात ते घालू नका, चुकीची पद्धत. ही योग्य पद्धत आहे. काय करायचं नाही हे नाही सांगायचं, तो देव कोण आणि त्याने काय केलं एवढं सांगायचं आहे. लक्षात घ्या. प्रेज द लॉर्ड. सुवार्ता सांगणं म्हणजे दुसऱ्याला कमी लेखणं किंवा नावं ठेवणं नाही आहे. लक्षात घ्या. देव प्रीतीचा देव आहे. अज्ञानामुळे तुम्हाला मला जर माहीत नसतं तर आपणही तसेच असतो, तेच करत असतो. म्हणून ही
कृतज्ञता हे भान ठेवून की आपण फार विशेष स्पेशल आहोत आणि ते एकदम तुच्छ लेखून आपण त्यांना ह्या ॲटिट्यूडने ह्या वृत्तीने कधीही कोणाला देवाबद्दल सांगू नका, सांगायचं नसतं. लीन आणि नम्रतेने योग्य पद्धतीने प्रेझेंटेबल. तो म्हणतो की अज्ञात देवाला नावाची एक मंदिर, एक वेदी मी पाहिली आणि त्या अज्ञात देवाबद्दल आता मी तुम्हाला सांगतो आहे की ज्याची तुम्ही ॲक्च्युली भक्ती करता पण तुम्हाला माहीत नाही की तो कोण आहे आणि मी तुम्हाला आज त्याच्याबद्दल सांगणार. किती विशेष आहे ना, किती त्यांचा उत्सुकता, इंटरेस्ट ऐकण्याची वाढला असेल नाही का. वचन 24. आणि मग त्या देवाने काय केलं हे तो त्याला सांगत आहे बघा. तर पहिला पॉईंट, पहिले वचन 16 पासून तर 22 मध्ये आपण काय पाहतो की पाऊलाचा अप्रोच, पाऊलाने कशा रीतीने त्या ठिकाणी सुवार्ता सांगायला कशा रीतीने सुरुवात केली आणि मग इथून पुढे त्याने काय सुवार्ता सांगितली. व्हॉट डिड ही ॲक्च्युली प्रीच, काय नेमकं तुम्हाला मला लोकांना सांगायचं आहे बघा. वचन 24 तो म्हणतो की ज्या देवाने जग व त्यातील अवघे निर्माण केले तो स्वर्गाचा व पृथ्वीचा प्रभू असून हाताने बांधलेल्या मंदिरात राहत नाही. किती विशेष आहे. तो म्हणतो की तो देव आकाश पृथ्वीचा निर्माण करता देव आहे, तो सृष्टीचा जगाचा उत्पन्न करता आहे आणि तो इतका मोठा, इतका महान आहे, इतका भव्य दिव्य आहे की तो हाताने बांधलेल्या, माणसाने बांधलेल्या एका लिमिटेड मर्यादित जागेच्या मंदिरात तो राहू शकत नाही, राहत नाही. म्हणजे पहिल्याने पाऊल त्यांना सांगतो की तो देव कोण आहे. तो एक निर्माण करता आहे, तो उत्पन्न करता देव आहे, तो अदृश्य आहे. तो एका ठिकाणी, एका बिल्डिंगमध्ये, चर्च बिल्डिंग असो, मंदिर असो किंवा काही असो, अशा ठिकाणी जागे पुरता तो मर्यादित नसतो. प्रेज द लॉर्ड. पुष्कळ लोक चर्चमध्ये आल्यावर वेगळ्या रीतीचे शब्द बोलतात, वेगळ्या रीतीने वागतात आणि बाहेर गेल्यानंतर त्यांना वाटतं की आता तिथं देव नाही आहे, आता आपण काही बोलू शकतो, काही करू शकतो. म्हणजे अशी भावना की त्या जागेमध्ये किंवा त्या ठिकाणीच तो आहे, बाहेर आल्यावर नाही. आणि पाऊल त्यांना क्लिअर करतो की अशी जी तुमची भावना आहे की अमुक मंदिरात, अमुक ठिकाणी तो आहे, त्याचं वास्तव्य आहे, तसं नाही आहे. तो म्हणतो तो अखिल सृष्टीभर, जगभर आहे. तो जगाचा निर्माण करता आहे आणि तो हाताने बांधलेल्या मंदिरात राहत नाही. आणि मग पुढे तो काय म्हणतो बघा, वचन 25. आणि त्याला काही उणे आहे किंवा कमी आहे म्हणून माणसाच्या हातून त्याची सेवा घडावी असेही नाही. आता काही लोकांचा असा विश्वास आहे की आपण आपल्या हिमतीवर जगायचं, आपलं विल पॉवर हे करायचं. देव बीव हे जसे काही क्रचेस आहेत म्हाताऱ्या माणसासाठी किंवा वीक लोकांसाठी की ते क्रच म्हणून आधार घेतात. पण आपल्याला देवाची कशाची गरज आहे. आपल्याला कर्म करायची किंवा आपल्याला जर ज्ञान, बुद्धी, क्वालिफिकेशन आहे तर आपण आपलं कमवायचं, खायचं. ही जी दुष्ट सैतानी विचारसरणी आहे, जी शास्त्राला, देवाला धरून नाही, ही पाऊल या ठिकाणी एक्सपोज करत आहे. तो म्हणतो की देव निर्माण करताय, मनुष्य त्याची निर्माण. आणि देवाला कमी पडतं की देव एकटा आहे, त्याला बोर होतं म्हणून माणसाने येऊन त्याचा टाईमपास करावा, प्रेज वर्शिप करावी, भक्ती करावी, असं नाही आहे. त्याच्यासाठी मंदिर बांधावं. म्हणजे पाऊल म्हणतो की देवाला माणसाची गरज नाही आहे. काय म्हणता काय बरोबर, मला माहीत आहे मी काय म्हणतो, कारण शास्त्रात जे पाऊल म्हणतो तेच मी तुम्हाला सांगत आहे, म्हणून नीट शास्त्रात बघा. तो म्हणतो की माणसात काहीतरी कमी उणे आहे म्हणून देवाने माणसाला निर्माण केलेलं नाही आहे. आणि मग पुढं तो म्हणतो कारण जीवन, प्राण व सर्व काही तो स्वतः सर्वांना देतो. म्हणजे काय, म्हणजे हे की जसं ते एथिस्ट ट्रॅक जी वाचली होती की व्हेन मॅन क्रिएटेड गॉड, जेव्हा मनुष्याने देव निर्माण केला, तसं नाही आहे. तो म्हणतो देवाने मनुष्य निर्माण केला, देव मनुष्यांना, प्राणी मात्रांना जीवन देणार आहे.
तो म्हणतो तुम्ही भक्ती केली नाही केली त्याचा काहीच फरक पडत नाही आहे. तो आहे. तुम्ही जरी म्हटलं देव नाही तरी तो आहे. दिवस उगवला कोणीतरी म्हटलं की माझा चंद्रावर विश्वास नाही, ताऱ्यावर विश्वास, काही फरक पडत नाही आहे. चंद्र तारे आहेत, फक्त दिवस आहे, सूर्यप्रकाश आहे म्हणून तुम्हाला ते दिसत नाही. म्हणून जे आहे अस्तित्वात ते कोणी मानलं नाही मानलं याच्यात त्या अस्तित्वाचा फरक होत नाही. प्रेज द लॉर्ड. किती जणांना समजतंय मी काय बोलतो. तर पाऊल त्याला म्हणतो, त्या लोकांना सांगतो की तुम्ही भक्ती केली नाही केली किंवा भक्ती करावी म्हणून निर्माण केलं असं नाही. तुम्ही ते मंदिरं, तुम्ही त्या मूर्त्या निर्माण, तुम्ही ते देव नाही निर्माण केले म्हणतो. देवाने तुम्हाला आणि आपल्या सगळ्यांनी निर्माण केला. प्रेज द लॉर्ड. हा पॉईंट पाऊल त्यांना सांगत आहे की माणूस देवाला नाही निर्माण करू शकत, त्याला कोणती प्रतिमा नाही देऊ शकत. पुढे ते सांगतोय त्यांना. आणि मग वचन 26 आणि त्याने एकापासून, तर वचन 25 मध्ये, वचन 24 आणि 25 या ठिकाणी पहिली शिकवण, पहिला पॉईंट सुवार्तेचा जो त्याने सांगितला आणि जो आपण दुसऱ्यांना सांगितला पाहिजे तो आहे वर्सेस 24-25. द डॉक्ट्रिन ऑफ गॉड, देवाविषयीचं शिक्षण की देव कोण आहे आणि तो कसा आहे. तो निर्माण करता आहे, तो अदृश्य आत्मा आहे म्हणून हाताने बांधलेल्या मंदिरात राहत नाही. पहिली गोष्ट ही सांगितली गेली पाहिजे सुवार्ता सांगणं की देव कोण कसा आहे. दुसरी गोष्ट तो सांगतो वचन 26 मध्ये की त्याने एकापासून माणसांची सर्व राष्ट्रे निर्माण करू. म्हणजे एका माणसापासून तो म्हणतो की हे सर्व देश, सर्व लोक, सर्व मानवजात निर्माण झाले. आणि आपल्याला माहीत आहे की देवाने एक मनुष्य निर्माण केला, आदाम, आणि त्याच्यापासून सर्व जगाची, सर्व देशांची, राष्ट्रांची निर्मिती झाली. आणि तेच पाऊल त्यांना सांगत आहे की देवाने एकापासून सर्व राष्ट्रांची, सर्व लोकांची निर्मिती केलेली आहे. बघा, त्यांच्या भावना न दुखावता स्पष्टपणे, क्लिअर कटपणे सुवाचा देवाचं वचन जसंचं तसं तो मांडतो आहे. म्हणून आपण कसं सांगतो हे पण तेवढंच महत्त्वाचं आहे. तुमचं जरी खरं म्हणणं असलं तरी तुम्ही ते कसं मांडता हे महत्त्वाचं आहे. तुमचा ॲप्रोच कसा आहे हे महत्त्वाचं आहे. तर कोणीतरी तुमचं ऐकून घेईल. तो म्हणतो की एकापासून सर्व राष्ट्र निर्माण करून त्यांनी पृथ्वीच्या सबंध पृष्ठभागावर राहावे असे केले आहे. आणि त्यांचे नेमलेले समय व त्यांच्या वस्तीच्या सीमा त्याने ठरवलेल्या आहेत. म्हणजे तो म्हणतो निसर्गाचे टाईम्स अँड सीझन्स, ऋतू आणि सर्व काळ आणि समय, तो म्हणतो हे देवाने ते ठरवलेले आहेत. म्हणजे सेकंड पॉईंट, दुसरी गोष्ट या ठिकाणी द डॉक्ट्रिन ऑफ मॅन, मनुष्याविषयीचं शिकवण. मनुष्य कोण आहे. पहिली गोष्ट सुवार्ता सांगताना काय सांगितलं, देव कोण आहे. दुसरं काय सांगायचं, मनुष्य कोण आहे. की जसे ते म्हणतात सायंटिस्ट किंवा सायन्स शिकवतं की एका मॉलिक्यूलपासून, ॲटमपासून माणूस निर्माण झाला, एका पेशीपासून. तो नाही. तो म्हणतो की मनुष्य देवाची निर्मिती आहे. आणि तो हे सांगतो की देव मनुष्याची निर्मिती नाही, तर मनुष्य देवाची निर्मिती आहे. प्रेज द लॉर्ड. एकापासून सर्व राष्ट्र निर्माण करून त्यांनी पृथ्वीच्या संबंध पृष्ठभागावर राहावे असे त्याने केले आहे. आणि त्याने नेमलेले समय व वस्तीच्या सीमा त्याने ठरवलेल्या आहे. माणूस लिमिटेड आहे, माणसाला लिमिटेशन, मर्यादा आहेत, हे तो सांगतो. मनुष्याबद्दलची शिकवण ही सुवार्तेत असली पाहिजे. मनुष्याची शिकवण काय की मनुष्य आपोआप झालेला नाही आहे, मनुष्य देवाने निर्माण केलेला आहे. माणूस देवाची निर्मिती आहे. म्हणून सेकंड पॉईंट, द डॉक्ट्रिन ऑफ मॅन. वचन 27, अशासाठी की, आणि मग कशासाठी माणूस निर्माण, कशासाठी तुम्हाला म्हणा, पैसे कमवायला, एंटरटेनमेंट, नाव कमवायला नाही. पर्पस, व्हॉट इज द पर्पस, उद्देश काय. अशासाठी की त्यांनी देवाचा शोध करावा, म्हणजे माणसाने, म्हणजे चाचपडत त्याला कसे तरी प्राप्त करून घ्यावे. तो म्हणतो की मनुष्य देवाची निर्मिती आहे. मनुष्य देवापासून दूर गेलेला आहे, पण देव लांब नाही आहे. तो म्हणतो तो जवळ आहे. आणि माणसाने देवाकडे वळावं
देवाशी जोडलं जावं ही देवाची इच्छा आहे. आणि म्हणून माणूस कशासाठी निर्माण केलेला आहे? देवाचा गौरव, देवाचं ज्ञान, देवाचं सामर्थ्य प्रकट करण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. पण सैतानाने माणसाला देवापासून कट केलं आणि सांगितलं की तूच तुझा देव आहे. तुझ्या विल पॉवरने, तुझ्या पैशाने, तुझ्या बुद्धीने तू कमवून तूच तुझा देव. आणि मग लोक म्हणतात की देव काही नाही, आपल्यामध्येच देव असतो. असं काही पण विचित्र मूर्खासारख्या कल्पना करतात. आणि म्हणून आचरण पण मूर्खासारखं असतं. जसे विचार तसे आचार, जसा विश्वास तशी कृती. मनुष्य एक प्राणी आहे, जनावर आहे, असा जर विश्वास धरला, असा जर मानला तर तुमचा लाईफस्टाईल पण जनावरासारखंच होईल. त्याच्यात काय नवल. तर दुसरी गोष्ट म्हणतो मनुष्याबद्दल की मनुष्य देवाची निर्मिती आहे आणि माणसाने देवाकडे वळावं ही त्याची इच्छा आहे, त्याचा शोध करावा. आणि तो म्हणतो की तो प्राप्त होऊ शकतो कारण तो कोणापासून लांब नाही. बघा वचन 27 शेवटी, तो आपल्यापैकी कोणापासूनही दूर नाही, कारण आपण त्याच्या ठायी जगतो, वागतो व आहोत. तो म्हणतो आपण त्याच्या ठायी जगतो, आपण त्याची निर्मिती आहोत. काही अंश तो आपल्यामध्ये आहे, ह्या जगामध्ये आहे, आपण त्याला पाहू शकत नाही, पण तो आहे, आपण त्याच्यामध्ये आहोत, आपण त्याच्या ठायी जगतो. पण तरी आपण त्याच्यापासून दूर आहोत आणि म्हणून आपण त्याला जाणून घेणं आवश्यक आहे, हे पाऊल त्यांना सांगत आहे. आणि मग पुढं तो काय म्हणतो बघा, तसेच तुमच्या कवींपैकी कित्येकांनी म्हटले आहे की. मग नंतर आता पाऊल हा विद्वान होता, गमालिएलच्या हाताखाली तो ट्रेन झालेला होता. गमालिएल म्हणजे त्या काळात यहुद्याचा एक अतिशय विद्वान असा एक रब्बी किंवा गुरु होता. त्या काळातला इतर गुरु, इतर रब्बी जे यहुदी लोकांचे गुरु होते, त्याच्यामागे सर्वात हायली क्वालिफाईड, अतिउच्च शिकलेला गमालिएल होता. आणि त्या गमालिएलच्या अंडर पाऊलाचं शिक्षण किंवा ट्रेनिंग झालेलं होतं. आणि म्हणून तुम्हाला जर वाटत असेल की येशू ख्रिस्ताचे सगळे शिष्य अडाणे होते, तर तसं नाही आहे. एक ऑप्शन किंवा एक जण होता आणि तो म्हणजे पाऊल. तो अतिशय विद्वान, बुद्धिमान होता. आणि म्हणून त्याने त्यांच्या धर्माचा, त्यांच्या संस्कृतीचा स्टडी, वाचन हे केलं असल्यामुळं तो त्यांच्या कवींना कोट करतो, त्यांचा संदर्भ देतो. आणि तो म्हणतो की तुमच्या कवींपैकी कित्येकाने असे म्हटले आहे की आपण वास्तविक त्याचा वंश आहोत. बघा, तो सुवार्ता सांगत आहे, देवाबद्दल सांगत आहे आणि त्याचबरोबर त्यांच्याच कवीचा, त्यांच्याच तत्त्वज्ञानाचा आधार घेऊन त्याचा पण आधार देऊन त्यांना पटवून देत आहे. प्रेज द लॉर्ड. किती विशेष आहे ना. म्हणजे काय आपल्याला दुसऱ्यांच्या धर्माचा अभ्यास करावा लागतो का? नाही, असं मला म्हणायचं नाही, असं शास्त्रात सांगितलं नाही. पण जर माहिती असले, जर ज्ञान, नॉलेज असलं तर आपण अधिक इफेक्टिव्हली, प्रभावीपणे त्यांच्यापुढे मांडू शकतो, त्यांना कन्व्हिन्स करू शकतो. आणि म्हणून आणि मग त्यांना बरं वाटलं असेल, अरे आपल्या पण धर्माचा यांनी अभ्यास, आपल्या पण संस्कृतीचा केलेला, तो आपल्या कवींचे नावं घेतो की ते पण म्हटले की देव आपल्यामध्ये राहतो, आपण त्याच्यामध्ये राहतो. आणि मग पुढं काय वचन 29, तर मग आपण देवाचे वंशज असताना, म्हणजे इथे डॉक्ट्रिन ऑफ मॅन किंवा मनुष्याबद्दलची शिकवण, दुसरा पॉईंट सांगतो की आपण देवाचे वंशज, देवाची निर्मिती असताना, देवाच्या हस्तकृती असताना, तो म्हणतो मनुष्याच्या चातुर्याने व कल्पनेने कोरलेले सोने, रुपे किंवा पाषाण यांच्या आकृतीसारखा देव आहे असे आपल्याला वाटता कामा नये. आता तो त्यांना क्लिअर करीत आहे की देव जर असा आहे, तो जर निर्माण करता महान आहे, तर तो एखाद्या मूर्तीसारखा, फोटोसारखा, सोन्या चांदीच्या किंवा दगडासारखा असू शकत नाही. तिथं तो सांगतो. बघा कशा रीतीने तो सुवार्ता कशा रीतीने सुवार्ता सांगितली गेली पाहिजे. म्हणून तो म्हणतो वचन 29 मध्ये, आपण देवाच्या वंशज असताना मनुष्याच्या चातुर्याने व कल्पनेने, ही सगळी मनुष्याची कल्पना आहे की देव असा आहे,
हत्तीसारखा आहे की माकडासारखा आहे की कशासारखा आहे, का सूर्य आहे का चंद्र आहे का कोण आहे का गाय आहे का बैल आहे. तो म्हणतो ह्या मनुष्याच्या कल्पना आहे की देव असा आहे आणि असं समजून आपण करतो, पण तो म्हणतो तसं करू नये. बरं, इनडायरेक्टली सौम्य रीतीने तो त्यांना त्यांची चूक निदर्शनास आणत आहे. बघा, असे आपल्याला वाटता कामा नये. तो म्हणतो की आपल्याला जसं वाटतं, तुमची जशी कल्पना, जे वर्षानुवर्ष वडिलोपार्जी जी तुम्ही भक्ती करत आलेल्या आहात, तसा देव नाही. ॲक्च्युली तुम्हाला वाटतं तो तसा आहे, तसा असेल, पण ॲक्च्युली तो म्हणतो की तो तसा नाही आहे. किती विशेष आहे. हे सगळे लोक त्या ठिकाणी टेकडीवर जमलेले, आणि किती लोक असतील मला माहीत नाही, आणि पाऊल एकटा, आणि तो त्यांना फेस करतो. पण अर्थातच तो एकटा नाही, देव त्याच्या आत्म्याने त्याच्याबरोबर आहे. आणि वचन 30, अज्ञानाच्या काळाकडे देवाने डोळेझाक केली, परंतु आता सर्वांनी सर्वत्र पश्चाताप करावा अशी तो माणसांना आज्ञा करतो. आणि मग तो सांगतो की देवाची माणसाकडून काय अपेक्षा. तो म्हणतो की ते माणसासारखा नाही, माणसाने निर्माण केलेल्या वस्तू मूर्त्यांसारखा नाही. नंतर तो म्हणतो की माणसाकडून देवाची काय अपेक्षा आहे, की सर्वांनी पश्चाताप करून त्या देवाकडे वळावं अशी तो आज्ञा करतो. तो बोलला एक काळ होता की ज्यावेळी देवाने डोळेझाक केली, दुर्लक्ष केलं, कारण पूर्ण प्रकटीकरण नव्हतं म्हणून ऑर्डर, लॉ अँड ऑर्डर राहावी म्हणून नियमशास्त्र दिलं. पण आता जेव्हा देवाचा पुत्र जगात आला, त्याला प्रगट केलं, देवाचं सामर्थ्य प्रगट केल्यापासून देव माणसाला जबाबदार धरत आहे. आणि माणसाने त्याच्या पुत्रावर विश्वास ठेवावा, पश्चाताप करून त्याच्याकडे वळावं अशी तो आज्ञा करतो. बघा, वचन 31 म्हणजे वचन 30 आणि 30 पासून पुढे तिसरा पॉईंट आहे सुवार्तेचा. पाऊल जे सांगत असताना पहिला पॉईंट देव कसा आहे, कोण आहे तो सांगतो. दुसरा पॉईंट माणूस कसा आहे, कोण आहे. आणि आता तिसरं डॉक्ट्रिन ऑफ सिन, की माणूस पापी आहे, पाप आणि पापाबद्दल देव माणसाला जबाबदार धरून एक दिवशी त्याचा न्याय करणार आहे. तर डॉक्ट्रिन ऑफ सिन, पापाविषयीची शिकवण. तो म्हणतो वचन 31, त्याने असा एक दिवस नेमलेला आहे की ज्या दिवशी तो आपण नेमलेल्या मनुष्याच्या द्वारे जगाचा न्याय निवडा नीतिमत्वाने करणार आहे. स्पष्टपणे क्लिअर कट कोणी म्हणू शकलं नाही की आम्हाला माहीत नाही तो काय म्हणत होता. जे लोक म्हटले हा बडबड्या काय सांगतो, ते जेव्हा ऐकायला बसले असेल त्यांना पण क्लिअर कट समज, अरे बडबडणे काहीतरी सिरियस आहे, काहीतरी पॉईंट आहे. आणि तो ठामपणे अधिकारवाणीने तो सांगतो की त्या देवाने एक दिवस नेमलेला आहे की ज्या दिवशी तो सर्व जगाचा वैयक्तिकरित्या प्रत्येक माणसाचा न्याय करणार आहे. आणि तो पण न्याय त्याने निवडलेल्या मनुष्याच्या द्वारे करणार आहे. आणि आपल्याला माहिती आहे की तो मनुष्य नसतो, मनुष्याचा पुत्र म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आहे. त्याने म्हटलं की पित्याने सर्व काही न्यायाचे काम पुत्राकडे दिलेलं आहे. आणि पाऊल ह्या लोकांना सांगत आहे की देव निर्माण करता देव आहे, माणूस देवापासून दूर गेलेला आहे. देव माणसाने निर्माण केलेल्या मूर्त्या वस्तूंसारखा नाही आहे. माणसाने देवाकडे वळावं ही त्याची इच्छा आहे. आणि जर नाही वळलं तर एक दिवशी देव माणसाचा न्याय करणार आहे. आणि कसा करणार आहे, त्याने निवडलेल्या माणसाच्या द्वारे आणि नीतिमत्वाने, देवाच्या नीतिमत्वाने. म्हणजे देव स्टँडर्ड ठरवेल, स्टँडर्ड माणूस नाही ठरवलं. माणसाने काय स्टँडर्ड ठरवलं माहिती आहे का, की जर आपण कोणाचं वाईट नाही केलं तर देव आपलं वाईट कर, हे माणसाचं स्टँडर्ड. जर आपण चर्चला गेलं, जर आपण देवाचं नाव घेतलं तर तो मला नरकात टाकणार, हे माणसाचं स्टँडर्ड. पण शास्त्र सांगते की माणूस जन्मापासून पापी आहे, सर्वांनी पाप केलं देवाच्या गौरवाने. म्हणून आपण काय करतो आणि काय नाही करीत ह्याच्यावर देवाचा न्याय नाही आहे. देवाचा न्याय कशावर होणार आहे लक्षात घ्या. देवाने जे येशू ख्रिस्ताच्या द्वारे केलं त्याच्यावर माणसाने विश्वास ठेवला का नाही याच्यावर न्याय होणार आहे. तुम्ही आणि मी किती वेळेस चर्च लावलं, किती चांगले कर्म धर्म केले, काय केलं, ह्याच्यावर न्यायनिवाडा नाही आहे. देवाचं स्टँडर्ड आहे प्रभू येशू ख्रिस्त, की ज्या स्टँडर्डपर्यंत कोणीही धार्मिक माणूस पोहोचू शकत नाही. ते स्टँडर्ड इतकं हाय आहे.
कारण माणूस इतका लो पतन पावलेला आहे की प्रभू येशूला स्वीकारा, प्रभू येशूच्या रक्ताने क्षमा झाली तरच माणूस देवापर्यंत पोहोचू शकतो. आणि म्हणून तो म्हणतो की देवाने एक दिवस नेहमीला प्रत्येकाचा न्याय होणार आहे आणि माणसाने पश्चाताप करावा अशी देव आज्ञा करतो. आणि मग तो पुढं काय म्हणतो, त्याने त्याला म्हणजे प्रभू येशूला मेलेल्यातून उठवून याविषयीचे प्रमाण सर्वांना पाठवलेले आहे. तो म्हणतो देवाने त्याचा पुत्र पाठवला, त्याने माणसाचे पाप शाप पाहिले, तो मरण पावला, पुन्हा उठला आणि पुन्हा उठल्याने देवाने प्रूव्ह केलं, सिद्ध केलं की त्याचं जे अर्पण त्याने जे केलं मानवजातीसाठी ते मी मान्य केलेलं आहे. तो म्हणतो तो पुरावा आहे की तो तिसऱ्या दिवशी पुन्हा उठलेला आहे. म्हणजे पावलाला हे म्हणायचं आहे की येशू ख्रिस्त हा अनेक देवांपैकी एक देव नसून तोच देव, तोच निर्माण करता, तोच तारणार आहे. पावलाला हे म्हणायचं आहे की येशू ख्रिस्त हा जिवंत देव आहे. प्रेज द लॉर्ड. बघा कशा रीतीने तो सांगतो, कशा रीतीने तो मांडतो. आणि इथे त्याचा उपदेश संपला. तर पहिला अप्रोच पहिल्याने काय केलं पावलाने, जे लोक इंटरेस्टेड आहेत त्यांच्याकडे तो गेला. पहिल्याने काय करायचं, जे इंटरेस्टेड लोक आहेत त्यांच्याकडे जायचं. दुसरी गोष्ट त्याने सुवार्ता सांगितली. सुवार्ता म्हणजे काय, देव कोण, मनुष्य कोण, मनुष्याला देव करण्याची वेळ गरज काय आणि देवाने माणसासाठी काय केलं, पश्चाताप करणं. तर तिसरी डॉक्ट्रिन जी आहे वचन 30 आणि 30, डॉक्ट्रिन ऑफ सिन किंवा पापाविषयीचे शिकवण की मनुष्य पापी आहे. ही मनुष्याविषयी शिकवण की आपल्या ठाई चांगलं असं काही नाही. आपण एकेकाळी देवाच्या प्रतिमेत होतो पण पापामुळे ते प्रतिमा डागाळली आणि आपण पापी झालो. पण देवाने दुसरा आदाम, शेवटला आदाम प्रभू येशू ख्रिस्त पाठवला आणि जेव्हा आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो, त्याची उत्पत्ती, नवी उत्पत्ती होतो, तेव्हा आपण देवाच्या कुटुंबात परत होतो. म्हणजे पापाविषयी शिकवण हे पण महत्त्वाचं आहे सुवार्तेमध्ये की माणसांना, लोकांना सांगितलं की आपण पापी आहोत, आपल्याला पापांच्या क्षमेची गरज आहे आणि ती क्षमा येशू ख्रिस्ताच्याच द्वारे उपलब्ध आहे. ही सुवार्ता आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही चांगलं करा, देव पाहून घे, स्वर्गात नेईल, ही सुवार्ता नाही. सुवार्ता ही आहे की मनुष्य हा पापी आहे, देवापासून कट ऑफ आहे, त्याला पापाच्या क्षमेची गरज, देवाशी लिंकअप करण्याची गरज आहे, कनेक्ट करण्याची गरज आहे आणि ते कनेक्शन येशू ख्रिस्ताच्या द्वारे जोडलं जाऊ शकतं. आणि इथे त्याचा उपदेश संपला. आणि याचा प्रतिक्रिया काय झाल्या बघा. या 3 गोष्टी सुवार्तेच्या सांगितल्यावर शेवटचा पॉईंट आहे द रिॲक्शन किंवा द रिस्पॉन्सेस. जेव्हा आपण सुवार्ता सांगतो, जेव्हा पावलाने सुवार्ता सांगितली, त्या नवीन शहरात नवीन लोकांना वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या. त्याच्यापैकी 3 आपण पाहू. 3 प्रतिक्रिया या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. द 3 रिस्पॉन्सेस किंवा रिॲक्शन्स टू द गॉस्पल. वचन 32. तेव्हा मृतांच्या पुनरुत्थानाविषयी ऐकून कित्येक थट्टा करू लागले. एपिक्युरियन जे लोक होते ते मृतांचे पुनरुत्थान, मरणानंतरचं जीवन, देव वगैरे हे मानत नव्हते. त्याच्यामुळे त्यांनी टिंगल केली, अरे शक्यच नाही. एकदा माणूस मेला परत जिवंत होऊ शकतो असं म्हणून त्यांनी टिंगल केली. येशू ख्रिस्त पुन्हा उठला हे त्याने नाकारलं. म्हणजे पहिली रिॲक्शन काय, थट्टा किंवा टिंगल. मॉक्ड, दे मॉक्ड. काही वेळेस असं होतं, मी पण अनुभवलेलं की काही वेळेस लोक टिंगल करतात किंवा थट्टा करतात किंवा हसून देतात. त्यांना वाटतं की अरे असं कसं. ती पहिली प्रतिक्रिया. दुसरी प्रतिक्रिया काय, कित्येक म्हणाले ह्याच्याविषयी आम्ही तुमचे म्हणणे पुन्हा आणखी ऐकू. दुसरी प्रतिक्रिया काय असते, ठीक आहे चांगलं सांगितलं, आम्हाला आवडलं, आम्हाला इंटरेस्ट आला, पण एक दिवशी आम्ही डिटेल ऐकून घेऊ. आता आम्ही जरा बिझी आहे, आम्हाला जरा अपॉइंटमेंट आहे, आम्हाला दुसरे बाकीचे काम आहे, म्हणून आम्हाला एवढं तुमचं ऐकून घेण्याची वेळ नाही, आम्ही दुसऱ्या वेळेस. आणि असं म्हणून ही दुसरी प्रतिक्रिया आज अनेक लोकांची असते की जे त्यांच्या आत्म्यावर, जीवावर उदार झालेले असतात. त्यांना स्वतःच्या जीवाची, आत्म्याची पर्वा नसते की आजचा जर माझ्या आयुष्याचा शेवटचा दिवस असला तर
असा विचारसुद्धा करायला त्यांना भीती वाटते. आणि म्हणून काय टाळून देतात. म्हणून दुसरी प्रतिक्रिया काय? टाळून देणं, दुर्लक्ष करणं, निग्लेक्टेड. सम निग्लेक्टेड इट, की ठीक आहे नंतर बघू, आता दुसऱ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. लग्न महत्त्वाचं आहे, अपॉइंटमेंट महत्त्वाचं, चर्चला नंतर जाऊ, प्रेयर मीटिंग, बायबल स्टडी नंतर करू, येशू ख्रिस्त कोण हे नंतर जाणून घेऊ, आता आम्ही ह्याच्यावर बिझी राहू. ही दुसरी प्रतिक्रिया, टू निग्लेक्ट किंवा टाळणे, दुर्लक्ष करणे. ते म्हटलं की आम्ही पुन्हा एक दिवशी तुम्ही या, पुन्हा एकदा आम्ही एकत्र अशी मीटिंग घेऊ आणि मग तुम्ही आम्हाला सांगा. आणि मग एक दिवस तो कधीच येत नाही. किती वेळेस असं होतं, किती वेळेस लोक म्हणतात नाही एक दिवशी मी येणार आहे ब्रदर तुमच्या चर्च, एक दिवशी मी देवाकडे, मला माहीत आहे सत्य, मला लोक म्हणतात, स्त्रिया मला माहीत आहे की हे जे मी जीवन जगते, हे जे करते हे चुकीचं आहे, पण एक दिवशी मी त्याच्याकडे येणार आहे. आणि काय होतं? ॲक्सिडेंट होतो, अटॅक होतो, निघून गेले. तो एक दिवस त्यांच्या जीवनात आला नाही. म्हणून शास्त्र सांगते की तारणाचा दिवस आजच आहे, आत्ताच वेळ आहे. उद्या मी पश्चाताप करील, रिटायर झाल्यावर, म्हातारा झाल्यावर करील, उद्याची गॅरंटी देऊ शकत नाही. आज वेळ आहे, आत्ता संधी, आत्ता पश्चाताप करून आत्ता आपण त्याच्याकडे वळू शकतो. तर हे मूर्ख लोक म्हटले की दुसऱ्या वेळेस आम्ही ऐकू, आज नको. आणि तिसरी प्रतिक्रिया काय? पुढे काय झालं बघा. आणि इतके झाल्यावर पाऊल त्यांच्यामधून निघून गेला. वचन 34, तरी काही माणसांनी त्याला चिटकून राहून विश्वास ठेवला. देवाची स्तुती असो की काही लोक असतात त्या मॉबमध्ये, त्या ग्रुपमधले, त्या अथनेकरांमधले, मूर्तीपूजकांमध्ये काही लोक जे होते की त्यांनी खरंच येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला आणि ते देवाकडे वळले. म्हणजे काय? म्हणजे हे की सगळेच टिंगल टवाळ्या करणारे नसतात, सगळेच टाईमपास किंवा दुर्लक्ष करणारे नसतात. काही जण देवाने निवडलेले असतात, प्रत्येक देशात, प्रत्येक जमातीत, प्रत्येक लोकात, आणि जे त्याचे निवडलेले आहे ते बरोबर त्याची वाणी ऐकतात. म्हणून आपण तिसरी प्रतिक्रिया, थर्ड रिॲक्शन इज दॅट सम बिलीव्ड. काही जणांनी पावलाला चिटकून राहून त्याच्यावर विश्वास ठेवला. आणि त्यांच्यात कोण होते? दिवनोसी अरिपैगर हे नाव आहे त्यांची. दामारी नावाची कोणी एक स्त्री व त्यांच्याबरोबर कित्येक इतर होते. आणि अशा रीतीने ॲथेन्स किंवा ग्रीस या ठिकाणी एका मंडळीची स्थापना झाली. आणि अशा रीतीने पावलाने एका नवीन शहरात, नवीन संस्कृत, नवीन लोकांमध्ये, जे शहर मूर्तीने भरलेलं होतं, वेगवेगळ्या संस्कृतीने, विचाराने भरलेलं होतं, तिथं जाऊन प्रभू येशूची सुवार्ता सांगितली. आणि म्हणून सुवार्ता सांगितलेला कधी वाया व्यर्थ जात नाही. देवाने निवडले लोक असतात, पण गाजवणं आपलं काम आहे. पावलाने वचन गाजवलं, देव कोण, येशू ख्रिस्त कोण याच्याबद्दल सांगितलं. काहींनी थट्टा केली, काहींनी दुर्लक्ष केलं, पण काही जणांनी विश्वास ठेवला. आणि आजही ह्या 3 प्रतिक्रिया होतात. आणि माझी अशी प्रार्थना आहे की तुम्ही त्या पहिले 2 पैकी थट्टा करणारे किंवा टाळाटाळ करणाऱ्यापैकी नसावे, तर विश्वास ठेवणारे असावे. परमेश्वर हे वचन आशीर्वादित करू.